मॉर्निंग आणि सकाळचे 6 वाजलेत आणि दर्शनासाठी चाललोत। लुंगी कंपल्सरी आहे ज्यांना। तर आता दर्शन वगैरे करून झालेले आहे। 6:30 मंदिर चालू होतं दर्शनासाठी। आम्ही 6:06 गेलतो आणि आता 7:20 झालीत। दर्शन करून झालंय। थोडीफार गर्दी होती। जर तुम्ही लवकर जाल तर चांगलं दर्शन होईल आणि जर दुपारी गेला तर गर्दी असते। त्यामुळे शक्यतो सकाळी तुम्ही दर्शन घेऊन ओके व्हा। आता आलो सध्या मेन गेटच्या समोर आम्ही फोटो काढण्यासाठी। तर हा मंदिर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखला जातो। मंदिराच्या खजान्यामध्ये 1,32,000 करोडची संपत्ती भेटलेली आहे। मध्ये भगवान विष्णूची तुम्हाला मूर्ती बघायला भेटेल। ती मूर्ती तुम्ही एका दरवाजातून बघू शकत नाही, 3 दरवाजातून ती मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल। एवढी मोठी मूर्ती आहे ती। फोटो वगैरे काढून झालेत। आता पुढचा प्रवास आम्ही चालू करतो। कुठे जायचंय ते बघायला लागेल। माझ्या ओढण्या उरल्या फुला गाडाला। नीटकार सकाळ सकाळ नाश्ता बनवलाय मला, मॅगी पास्ता मिक्स, डेंजरस कॉम्बिनेशन। तर आता निघालोत आम्ही इथून जटायूचा स्टॅच्यू बघण्यासाठी। किती किलोमीटर आहे? 55 किलोमीटर आहे। 1 तासाची रनिंग दाखवते। बघूया किती रस्ता कसा भेटतो इथे। काय झाला? टोटल मारतोय। पार्किंग आहे म्हणून एंट्रीसाठी पैसे या ना बाबू। काय 10:30 वाजलेत आणि जटायूचं स्टॅच्यू आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत। शाळेतली मुलं आलीत। लुंग्या अण्णा हिंदी लिहिलं तुम्ही त्याला वाचते, इंग्लिश करा ठेवायला म्हणा। इथून एंट्री झाली की तिथून केबल कार आणि इथून चालत जाण्यासाठी मार्ग आहे। केबल कारचं एकाचं तिकीट आहे 555 रुपये आणि चालत जाण्यासाठी 325 रुपये। बसून बसून कंटाळा आलता म्हणून बोलतो चालत जाऊ। 800 पायऱ्या आहेत, इझी। बघूया आता चढतान का की कालतान। स्लिपरी ऍडव्हेंचर पाहिजे बोलतो पोरांना, म्हणून चालत चालले। पोराही पैशांकर बघला नाही। पैसा रास आहे संघान आपले। अजून आमचं पैसेच नाही घेतलं। आमचं पैसे अजून करा प्यायचं असेल तर इतर आहे। 748 बाकी। 200 पायऱ्या सरलो, इझी वाली। दमली। ब्रेक घेतलाय, ब्रेक स्मॉल ब्रेक। पंजा दिसते, पंजा तयाराचा आहे। रावण जेव्हा सीतामातेला अपहरण करून नेत होतं श्रीलंकेला, याच ठिकाणी रावणाने जटायूचे पंख तोडले होते। त्यामुळे इथं स्टॅच्यू बनवलंय त्याच्या स्मरणार्थ। आणि आमची पोरं दमलीत चालून आलीत। तर ते पण म्युझियम आहे, ते सध्या बंद आहे त्यामुळे जाता नाही येणार। और एक मंदिर देखील आहे। बाजू मंदार हा बाजू आले। आम्हाला काय नेला नव्हता महाबळेश्वरला अशी ट्रिप। तू मनालीशी आला शालनशी। तर बघून झालेलं आहे आमचं आणि खाली निघालोत। पाऊस आलता म्हणून थोडेसर
थांबलेलो. आता आला तरी काय, आता भिजत जावं लागेल. समोर पण छान नजारे आहेत. इथून तुम्ही नजारे पण बघू शकता. जसं आमचा आधी करतोय सध्या काय नजारे बघतोय रे. नजारे ना किती खाली उतरत आहे तो बघतोय. अरे नको अण्णा चल. आणि खाली आळोत आता सर्व काही बघून झाले आणि बाहेर निघतो. आणि जेवायचं कसं काय ते आम्ही आता ठरवू, बघूया. झाला हॉटेल शोधतान शेवटी काहीतरी थांबलो. गुड मॉर्निंग. काल रात्री उशिरा पोहोचलो इथे. 10 वाजले आम्हाला रूमवर पोहोचायला. आणि आता सकाळी फ्रेश वगैरे होऊन आदियोगी बघण्यासाठी चाललोत. पाऊस पडतय, बघूया फोटो बिटो येताना का नाही, काही दिसते का नाही. तर वावचा सगळं चिकट. हो 7-8 AM. In 600 meters, turn right. समोर पार्किंग भेटली आहे आणि समोर आदियोगीचं स्टॅच्यू आहे. नाश्ता वगैरे करत असेल तर इथे देखील नाश्ता मिळतो. तुम्ही सकाळ सकाळी इथे देखील नाश्ता करायला येऊ शकता. तिथं मस्तपैकी क्लायमेट झालाय, ढगालन गलती. इथं शिवलिंग आहे, तिथं तुम्ही दर्शन देखील घेऊ शकता. आणि मागं चालत बघायला मागे काय आहे, इथं पॉइंट दिलेत. पॉइंट बघण्यासाठी तुम्हाला पुढे जायला लागेल, खूप आतमध्ये आहेत. आम्हाला उटीला जायचं आहे म्हणून आम्ही मागचे पॉइंट बघायला नाही गेलो, फक्त आदियोगी बघितला. आणि शक्यतो तुम्ही इथं संध्याकाळी या, कारण संध्याकाळी लाईट शो असतो 7चा, ते तुम्हाला बघता येईल. 7 ते 7:30 पर्यंत लाईट शो असतो यांचा दर संध्याकाळी. त्याचं तिकीट आहे. जर तुम्ही संध्याकाळी आलात तर मस्तपैकी तुम्हाला लाईट शो बघता येईल. आम्ही काल उशिरा पोचलो, त्यामुळं आम्हाला बघता नाही आलं. आणि इथं वस्ती केली तर आमचे पुढचे स्पॉट जातील, म्हणून आम्ही आता इथून निघतो. वगैरे आदियोगीपासून तुम्हाला 15 किलोमीटर आधी तुम्हाला रूम्स मिळून जातील. 2000 ते 2800 अशा रूमच्या प्राइजेस आहेत, तर तुम्ही ते देखील बघू शकता. एक व्हिडिओ कार मध्ये वेगळी कार तुझं माझं 50 कॉन्टॅक्ट. सध्या नाश्ता करायला आलोत इथेच, कारण पुढे जाऊन थांबायला नको. जो चकटाकामध्ये आला म्हणजे वगैरे करून झालाय. पाऊस आलाय, त्याच्या आधी आम्ही निघतो. आम्हाला आता इथून उटीला जायचं आहे. 100 किलोमीटर आहे, पण आम्हाला 3 तास दाखवतंय. रस्ते खराब आहेत तिथले. काल पण येताना 200 किलोमीटर होता, पण 12 तासाची रनिंग दाखवली. तेवढेच तास लागले. रस्त्यांचं काम चालू आहे.
तुम्ही उटीला येत असाल तर इथं प्लॅस्टिक अलाउड नाही. जर आमच्या पण आता चेकिंग केली तेव्हा प्लॅस्टिकच्या बॉटल काढून घेतल्या आणि 5 लिटरच जार मध्ये पाणी अलाउड आहे. मनालीची फिलिंग घेताना फुल थंडी लागते. इकडं जॅकेटा काढायला लागतील आधी. पोहोचलोत आणि जेवण्यासाठी थांबलोत. जेवण करून नंतर स्पॉट बघायला जाऊ. जेवण वगैरे करून झालंय आणि आता उटीमध्ये चाललोत पहिला स्पॉट करायला. रिमझिम रिमझिम पाऊस पडते यांना करायचे बोटिंग. वली होईल ये. पाऊस थोडासा जास्तच होता मग आणि थंडी पण लागते त्यामुळं ओपन बोट होती त्यामुळं आम्ही बोटिंग करायचं टाळलंय आणि आता चाललोत गार्डन बघायला. बोटॅनिकल गार्डनला आलोत. 100 रुपये मानसी, 50 रुपये बारकेवरांचं. हे बघा आमचा खजिनदार. कोण टायर खोलल टिपणी काढल लावल तर कसं काम गेला सगळ्याला. छत्री 1 5 जणांना. मस्त वाटत. काय महाराष्ट्र फोकस कर दो. छत्र्या घेऊन आलं. हा उटी वाटेल. आमची हाऊस झालेली आहे गार्डन बघायची. आता चाललं चॉकलेट आणि चहाचं मला बघायचं इतकं नाही माहिती नाही. टी गार्डन. टी गार्डन. आपलं गाणी का बंद झालं. जाऊन आहे ना आपण आता. आला लागल्या स्टोऱ्यांचा इयर निसता आद्याला ठेवला त्यांनी. परत चालू चालू आहे. चहाचे मळे. न्यू लोकेशन. लाइटिंग बघायला लोक जमली. रात्रीचं 9 वाजलं. आम्ही आता म्हैसूरला पोहोचलोत आणि तो एक लाईट शो बघितला. पटक्यान आम्हाला भेटला. रस्त्याच्या बाजूला बघून आलो आणि आता रूम बुक केली. तिथे चाललोत. रूम म्हणून